आई इकडं अंकल आले आणि मला हाका मारला त्यानं तरी पण बघितलं नाही माझ्याकडे. अंकल 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 तिकडे मोठ्या मामाच्या घरी गेले आणि माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. अरे जाऊ दे काहीतरी अर्जंट काम असन म्हणून गेले असते ना तिथं. अंकलनं पत्रिका दिस सांगितली, हे धरा पत्रिका. बरं ठीक आहे राहू दे. बरं तू ये की काहीतरी खाऊन जा ना. नको नको काकू, जाते मी. अरे कल्पना, ही पत्रिका कोणाची? आले का तुम्ही? अहो ते भाई आले होते तर दादाची तर पत्रिका देऊन गेले तर आपल्याला. राहुल आला? आणि कुठे राहुल? अहो दादाच्या घरीच पत्रिका दिली ती, तिथूनच पाठवून दिली आपल्याला. खरंच काय दिवस भारी आले. आजकाल पैशावाल्याच किंमत आहे. लय अवघड आहे. मामाच्या घराला घर करूनच मोकळं घर आहे, तरी पण राहुल आपल्याकडे नाही आला. अहो येते की काहीतरी गडबड असन म्हणून आले नसते ना, येताना येते ना आपल्याकडे. अरे कल्पना, 3 वर्ष झाले राहुल आपल्याकडे आला सुद्धा नाही. आणि जरी आला ना, आपल्याकडे पाणी सुद्धा घेत नाही. मामाचे येतो आणि 2-2, 3-3 दिवस राहतो. अगं गज आपल्या डोळ्यासमोर दिसतंय ग. माझ्याकडे आज गण पैसा नाही, पण राहुल आपल्या दारासुद्धा नाही आला. आणि हां, आज मामाकडे पैसा आहे तर भाऊ तिथं आरामात राहतोय. माझ्या भावाला वाटणीसुद्धा कमी देत होते, पण माझ्यामुळं जास्त दिली. माझ्या हिश्याला जी जमीन आहे का, मला कमी जरी असली ना, त्याच्यामध्येच माझं समाधान आहे. आणि हां, तो माझा भाऊ आहे, त्याचं जर चांगलं झालं ना, त्याच्यामध्येच माझं समाधान आहे. आणि हा कल्पना लोकांच्या दारामध्ये पत्रिका देतो आणि तिथूनच म्हणतो आपल्या भावाला पत्रिका दी. बघ ना आज वेळ किती बेकार आली. राम तू जाय खेळायला. बघा ना आजकाल किती बदललंय. साधे पत्रिका घेऊन आले तर आपल्या दारापर्यंत सुद्धा नाही आले. आपल्याला त्यांना पत्रिका लांबूनच दिली. त्यांना असं वाटतं की आपण त्यांच्यात जायला नको. वाटणीसाठी एवढे भांडणं चालले होते तर मामा त्यावेळेस त्यांना वाटणी पण देत नव्हते. त्यावेळेस तुम्ही सगळं केलं आणि आता तुम्ही वाईट झाले आणि ते सगळे चांगले झाले. आणि बघा ना आता चांगल्या कार्यक्रमाला आपल्याला बोलायला त्यांना आता लाज वाटायला आहे. कल्पना, ही तर खरी दुनिया आहे. ज्याचं आपण चांगलं करतो ना, तेच माणूस आपल्याला पलटवतो.